टापोळ्यापासून आपण आता फक्त 5 किलोमीटरवर आहोत आणि संपूर्ण घाट सेक्शन उतरतोय. रस्ता नागमोडा आहे, वळणावळणाचा, पण रोडची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. असं वाटतं की नवीनच रस्ता बनवलेला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी खूप चांगल्या तऱ्हेनं या रस्त्याची बांधणी केलेली दिसते. कोयना नदीचा आहे बॅकवॉटर. कोयना नदीच्या पात्रामध्ये बोटिंगची व्यवस्था वगैरे केलेली आहे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत. लोक पसंती देतात त्या गोष्टींना. पाहूयात नक्की काय आहे ते. हॉटेलिंग पण आहेत बऱ्यापैकी. डोंगराची उतरणं एकदम स्टीफ आहे. असं पाणी नदीचं बॅकवॉटर जे आहे कोयनेचं, हे बऱ्यापैकी कमी झालेलं दिसतंय. वातावरणामध्ये उष्मा सुद्धा वाढलेला आहे, त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. पर्यायानं बॅकवॉटरची जी लेवल आहे ती खाली जाते. ते अशी छोटी छोटी जी ठिकाणं असतात ना, ती बघण्यासाठी आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये वेळ असणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट टाइम मध्ये होत नाही सगळं. आताचे वाजलेत 4:30. मित्रांनो, दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. आम्ही पोहोचलेले आहोत शिवसह्याद्री बोट क्लब इथे. फिरण्यासारखी जर म्हणाल तर 7-8 पॉइंट आहे तिकडे कोयना बॅकवॉटरमध्ये. आणि ह्या ज्या बोटी आहेत, स्पीड बोटपासून त्या मोठ्या बोटीसुद्धा आहेत. तर या स्थानिकांच्या बोटी आहेत. या बोटींच्या माध्यमातून आपल्याला या पाण्यामध्ये सफारी करता येते. पण 2.5 तास कमीत कमी तुमच्याकडे असायला पाहिजे. 2.5 तास जर तुमच्याकडे नसेल तर मग ते सगळे पॉईंट बघून होत नाहीत. काही कारणामुळे बोटिंगची कामं चालू आहेत आणि आज जर म्हणाल तर बोटिंग त्या लोकांनी थोडं लवकरच बंद केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काही त्या पर्यटनाला तिकडे जाता येणार नाही असं आहे. आणि जर चार्जेस विषयी जर म्हणाल तर त्यांचे चार्जेस 1000 रुपयापासून ते अगदी 2500, 2900, 3900 रुपयापर्यंत चार्जेस आहेत. जसे जसे तुम्हाला पॉईंट्स वाढतील तसे तसे बोटिंगचे चार्जेस देखील वाढले जातात. हे अशा पद्धतीचं त्यांचं ऑफिस आहे, शिवसह्याद्री पर्यटन सहकारी संस्थेचं. आणि हे पॉईंट्स आहेत त्यांचे. शिवसागर आहे इकडे, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर आणि वासोटा पोर्ट. स्कूटर बोटसुद्धा अवेलेबल आहेत हे अशा पद्धतीच्या. आणि हा आहे सूचना फलक, प्रवाशांनी काय करावं आणि काय करू नये. आणि हा आहे शिवसह्याद्री बोट क्लबचा बोर्ड, ज्याच्यावर मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. आटेगाव म्हणून आहे, तिकडे हा बोटिंगसाठी जायला आपल्याला हा पॉईंट त्या लोकांनी दिलाय. आणि बोटिंगकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. इकडून खाली उतरून हे असं फिरून ज्या बोटीचा नंबर असेल
त्यांची अनाउन्समेंट केली जाते आणि मग त्यांच्या नंबरप्रमाणे आपल्याला पर्यटनाला जायला मिळतं. मॅडम जर म्हणाल तर इकडे कोयना नदीच्या बॅकवॉटरला निहाळतात. काय दिसतंय? नजर किती जाईल तेवढा नुसता डोंगर दिसतो, डोंगराच्या वरती छोटी छोटी घरं दिसत आहेत. असं म्हणतात की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी कोयना नदी, ती ह्यासाठी की त्याचं बॅकवॉटर ची जी लांबी आहे ती सर्वात जास्त नद्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. पण असं सलग जर तुम्ही म्हणाल तर ते पाणी अशा पद्धतीने पसरलेलं नाही आहे. ते असं डोंगर रांगामधून वळणानं आड वळणानं ते असं फिरून फिरून गेलेलं आहे, म्हणून आपल्याला त्या बॅकवॉटरचा अंदाज येत नाही. हेच बघा, हे इकडून असं 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 इकडे गेलं आतमध्ये, इकडे पाटणच्या दिशेने गेलं. ही जी दिशा आहे ही सातारा आणि पाटणच्या दिशेला जाते. म्हणजे जर तुम्हाला साताऱ्याला जरी जायचं असेल तरी बोटीमार्गे तिकडे जाऊन मग हायवे तुम्हाला कनेक्ट करता येतो. असं आहे. त्यासाठी कोयना नदीचं बॅकवॉटर खूप विशाल आहे आणि पाणी साठवण्याची जी क्षमता आहे त्या बंधाऱ्याची ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात मानली जाते. पावसाळ्यामध्ये पाणी इथपर्यंत येतं. भयानक दृश्य असतं. ते लवकर इथे एवढं आणखीन वर पाणी आल्यानंतर खरंच होतलं नव्हतं. आता जिथे आपण उभे आहोत तिथूनच जिथपर्यंत पाणी आहे, नाही म्हटलं तरी 60-70 फूट खोल असेल ते. परत पाणी किती डीप असेल त्याचा अंदाज नाही आपल्याला. शेती लावलेली आहे, परत नारळांची झाडे आहेत, माणसं चालतात आतमध्ये. तिथे पण मध्येच लोकांची दिसते थोडीफार. निश्चितपणे छोटे छोटे वाडे असतील तिकडे, म्हणजे ग्रामस्थांची वसाहत वगैरे तिकडे असेल. निसर्गाच्या सानिध्यात ते लोक राहते. खरंच त्यांचं आयुष्य खूप छान असेल. पैशाच्या तुलनेत नसेल पण निसर्ग खूप जास्त आपल्या खूप छान. इथून जर तुम्ही जेट्टीने गेला तर कास पठार किती किलोमीटर जाईल? 30 ते 40 किलोमीटर आहे कास पठार. म्हणजे सातारापेक्षा कास पठार साठी हा शॉर्टकट आहे. पण तुम्ही असं बाय रोड गेला तर तुम्हाला सातारा कास पठार लांब पडेल. बरोबर. म्हणजे कास पठारासाठी हे बेस्ट आहे. पण जोपर्यंत ब्रिज बनत नाही तोपर्यंत तुम्हाला महाबळेश्वरला जायचं आणि महाबळेश्वरवरून मग सातारा आहेच. म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर मग कास पठार आपण जाऊ शकतो. गाडी आत म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे इथून पण लॉन्च आहेत, फेरी बोट आहेत. किती चार्जेस आहेत 500 रुपये गाडी. एका गाडी 4 व्हीलरचे. पर्सनचे नाही फक्त गाडीचे. मग ब्रिज झाला तर मग डायरेक्ट ब्रिजवरून थेट तुम्हाला जाता येईल. ओके. हां. आणि मग आता गाड्या जर न्यायच्या म्हटलं तर मग ती फेरीबोट कुठून जाते तुमची? मेन मार्केट मध्ये जायचं आपण. अच्छा असं आहे. मग त्याचा काय टायमिंग आहे? हो 6 वाजता बंद. 6 वाजेपर्यंत. किती तासाला म्हणजे 1 तासाला किंवा अर्ध्या तासाला कशी बोट जाते? तिथं तुम्ही गाडी आली किती येतं त्यांना कळतं. म्हणजे इकडे साईडला तुम्हाला नाही येतात, तिकडे म्हणजे एका गाडीसाठी पण ती लोक हो येतात? एकासाठी 2 साठी येतात. अरे बापरे, खूप जास्त महत्वाचं आहे. कारण कोकणात आम्ही जातो तर तिकडे कसं पब्लिक भरपूर किंवा मग 1 तासाच्या रेंज वरती पण काही आहेत. दादा किती मिनिटाचा प्रवास आहे तो फेरी बोटीचा? फेरी पुढे 10 मिनिटं. अच्छा अच्छा जवळ आहे म्हणजे. जवळ आहे. तुम्हाला तेवढं- ओके ओके. हां. पण ठीक आहे ना, एवढं ठीक आहे, लांब ठीक आहे. पल्ला गाठण्यापेक्षा कास पठार म्हणल्यानंतर जवळ आहे. हो. सध्या आम्ही पाचगणीला थांबलेलो आहे. हा मग 2 दिवस. वेळ असतो तर नक्कीच सरप्राईज द्यायला गेलो. येस येस. तुम्ही जवळ आलात आपण. हो. नेक्स्ट टाइम आम्ही आता तिथून बोटीतून इकडे येऊ. ओके हो, या या. ते बघ. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, तापोळ्यात आल्यानंतर तापोळे वासियांची आणि पर्यटकांची एक समस्या इकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ती अशी की तापोळ्यावरून जर तुम्हाला साताऱ्याला जायचं असेल तर मग पुन्हा महाबळेश्वरला जावं लागतं आणि महाबळेश्वरच्या मार्गे साताऱ्याला जाता येतं. पण आता प्रशासनाने इथं खूप चांगली कामगिरी केलेली आपल्याला दिसते आहे ती ह्या ब्रिजच्या रूपानं. हा ब्रिज आता जो बनतोय म्हणजे होऊ घातलेला ब्रिज आहे. हा ब्रिज बनल्यानंतर आपल्याला थेट महाबळेश्वरला न जाता डायरेक्ट या ब्रिजवरून साताऱ्याला जाता येईल. आहे की नाही गुड न्यूज? आणि ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की खालचा जो पार्ट दिसतोय तो वाहनांसाठी आहे आणि वरून एक लेअर त्याच्या येणार आहे. पर्यटकांना त्या लेअरच्या वरती म्हणजे तो काचेचा लेअर असेल त्या काचेच्या वरती उभं राहून हा नदीचा संपूर्ण व्ह्यू पाहता येईल. खूप छान पद्धतीने हा ब्रिज बनतोय
आणि पर्यटकांना जर म्हणाल तर पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे नदीचा व्ह्यू पाहण्याची. मित्रांनो, हीच आहे ती फेरी बोट जी पलीकडे जाते. म्हणजे सध्या ब्रिज जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत या फेरी बोटीचाच आधार आहे. ज्या लोकांना साताऱ्याला जायचं असेल, केवळ 10 मिनिटाचा प्रवास आहे, 10 मिनिटामध्ये पलीकडे जाता येतं. जसं काही हे वाहन चाललेलं आहे आता. एका गाडीचे 500 रुपये घेतात. क्या कहेंगे? खूपच छान, खूप सुंदर. संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण खूप छान. नदीच्या ह्या ज्या लहरा आहे बघायला त्यांचा आवाज खूप छान वाटतो. कोयना नदीचं पाणी आहे. जास्त डीप आहेच ना. छोट्या बोटी चालत नाहीये आणि मोठी शिप आली आहे. नाही नाही, छोट्या बोटी सुद्धा मग तुम्हाला ते तिथे तिकीट काउंटर आहेत. ते चालतच नाहीये. मग पर्यटक नाही म्हणून चालत नाही. जाऊयात बोटीतून काढी टाक. चला रिटर्न. चलो महाबळेश्वर. नदीच्या पात्राच्या निरनिराळ्या आकृत्या सुद्धा आपल्याला पाहता येतात. निसर्गानं रेखाटलेलं ते एक सुंदर चित्रच जणू काय. हा कोणत्या देशाचा नकाशा असावा बरं? इकडे बघा, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. इकडे अतिशय अरुंद झालेलं नदीचं पात्र. म्हणजेच निसर्ग हा जादूगर आहे. या जादूगाराची विविध रूप तोपर्यंत आपल्याला दिसत नाहीत, कळत नाहीत, जोपर्यंत आपण त्याच्या सानिध्यात येत नसतोय. डोंगराच्या अशा मध्यभागावर आम्ही उभे आहोत जिथून नदीचं हे विहंग दृश्य दिसतं. समोर सूर्य अस्ताला चाललाय, म्हणजे पश्चिमेकडची दिशा आहे. आणि त्या दिशेला जर आपण मोबाईल पकडला तर नदीच्या विस्तीर्ण पात्रासोबतच काहीसं चित्र जे आहे ते धुरकटल्यासारखं दिसतं, धुकं पडल्यासारखं दिसतं. पण हे मुळात धुकं नाहीये. तर मग ते काय असावं? कारण धुकं असण्यासाठी हा काही हिवाळ्याचा महिना नाहीये. सूर्याचं प्रतिबिंब जरी आपल्याला डोळ्यात साठवता येत नसलं तरी ते कॅमेऱ्यात नक्कीच साठवता येतं. हेनरी, हेनरी, हेनरी का गाना गा के दिखाओ. हेनरी का गाना गा के दिखाओ.
है हेनरी, पीटर, डर के आगे जीत है, जीत के आगे. मॅडम, तुमच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण महाबळेश्वर, पाचगणी आणि त्याचबरोबर जे डेस्टिनेशन आपण कधीही एक्सप्लोअर केलं नव्हतं त्या डेस्टिनेशनला आपण येण्याचा प्रयत्न केला आणि ते बघण्याचा देखील प्रयत्न केला. ते आहे तापोळा. तापोळ्यावरून परतीच्या प्रवासामध्ये आपण जो निघालोय महाबळेश्वरच्या दिशेने, तिथे हा कोयना नदीच्या पात्राचा एक उत्कृष्ट अप्रतिम नजारा आपल्याला बघायला मिळतोय. मोस्टली पर्यटक इकडून जे येतात आता पाहतात, पण ते थांबणारच. त्यांना हा जो व्ह्यू पॉइंट आहे तो बुरळ घालतोच. उद्या तुम्ही 1 वर्ष अजून कंप्लीट करता तुमच्या आयुष्याचा आणि नवीन वर्षामध्ये आमच्या सोबत आणि नवीन वर्षामध्ये तुमचं पदार्पण होणार आहे. त्या पूर्वसंध्येला हा जो सूर्य अस्ताला चाललाय, या सूर्याच्या साक्षीनं काय निसर्गाला अनुरूप असं विधान करणार का? निसर्गाला करू, देवाला करते, निसर्गाला पण करते. निसर्ग हा देवाचं रूप आहे. वाढदिवसाचा औचित्य चालू गेले 4 ते 5 वर्षापासून नेहमीच असतं, पण 4-5 वर्षापासून कंटिन्यू खूपचा अठ्ठास असतो. बर्थडेला कुठेतरी बाहेरच जायचंय कंपल्सरी, माझ्या बर्थडेला खास करून. आणि माझा हा बर्थडे मी नेहमीच बाहेर करते, आउट ऑफ बॉम्बे. सो ह्यावेळेस पण महाबळेश्वर जरी नवीन नसलं तरी तापोला माझ्यासाठी नवीनच आहे. आणि बर्थडेच्या आदल्या दिवसाचा हा दिवस आहे. सनसेट व्ह्यू आहे समोर, कोयना नदीचं पात्र आहे खाली. अतिशय सुंदर असा नजारा आहे. आणि दरवेळेस पेक्षाही ह्यावेळेस सुद्धा मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण बर्थडे हा स्पेशलच माझा होत असतो. त्याच्यामुळे मुलांचे बर्थडे पण घरी होतात, पण आहोतचं प्रेमच एवढं आहे का बर्थडे ऑलवेज माझे बाहेर साजरे होतात. ओ नो, चला धन्यवाद. थँक्यू सो मच निसर्गाला, देवाला, सगळ्यांनाच ज्याने तुम्हाला माझ्या पत्रात टाकले. नमस्कार. तर आज संध्याकाळचा आमचा मेनू आहे. मी कुकिंग करते. संध्याकाळचे 7:30 झालेत आणि असं आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यांचेच उपवास आहेत आणि नॉनव्हेज कोणाला द्यायचं नाहीये मला पण. तर त्याच्यामुळे एक सिंपल जेवण बनवायचे. तर मी डाळ पाण्यात टाकलेली आहे ही आणि भेंडी. तर डाळीमध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकून तिखट डाळ बनवते आणि भेंडीची भाजी बनवते आणि राईस. ओके, राईस बनवत ठेवलाय मी. आता मी तयारी करते कांदा वगैरे कापून. आणि ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी राहू खाणार हो? अरे वा, मग चालेल. आता मला थोडा टाइम द्या, मग जेवण रेडी झाल्याच्या नंतर परत एकदा आपण भेटूया. काय मग जेवण रेडी आहे का? जेवण रेडी, जेवायला बसलोय. हा माझा लेक ना 1 नंबरचा कार्टून आहे. त्याचे उद्योग काही ना काही चालू असतात, हो की नाही राहू पाटील? दमलाय तो, खूप दमलाय. बरं सई पाटील? पायाला मच्छर चावतात जाम. सई पाटील थकलाय? ओके, अच्छा. मग तू खेळूयात. ओके, बरं तू जेवणामध्ये काय काय बनवलंस? मी आज जेवणात तुम्ही बघू शकता खूप काही बनवलंय. डाळ बनवली आहे, अच्छा. भेंडी पण बनवली, मसाला भेंडी. अँड देन ऑल्सो पापड फ्राय केलेत. हे बघा, चटणी पण बनवली आहे मी. अच्छा, कसली चटणी बनवली? ही खोबऱ्याची. खोबऱ्याची का? मँगोची. अरे ती खोबऱ्याची चटणी मी जास्त बनवते ना घरात. मँगोची कशी सीझनेबल असते. पण तू, अच्छा, मग तू आता तूच बनवलीस ना? मीच बनवली आहे, पण आय एम व्हेरी मच यूज टू खोबऱ्याची चटणी. आणि घरातल्यांना पण मँगोची चटणीपेक्षा जास्त खोबऱ्याची चटणी आवडते. सो आता माझ्या तोंडातून जरा स्लिप झाला, सो एक्सक्यूज मी फॉर दॅट. ओके. आणि दिस इज मँगोची चटणी आणि दिस इज राईस, हॉट वॉटर, बस दॅट्स इट. आणि ऑल्सो हे आम्ही ऑर्डर केलं, हे आम्ही बनवलेलं नाहीये, ठीक आहे? अच्छा.
हो ज्वारीची भाकरी काय हो हो ठीक आहे, पण जरा कडक झाल्यासारखी वाटते. हा ती चुलीवरची आहे ना, पण म्हणून हो ठीक आहे. तर या सगळेजण जेवायला. Happy birthday to you. Happy birthday to you. बेबी मला एवढं वर्ष झालं फक्त बोलतो गिफ्ट दे, पण एक पण गिफ्ट चुकू मला देत नाही. आणि आज माझा बर्थडे आहे तरी राहूने ना मला डॅडीने गिफ्ट घेतलेलं, खूप छान असं गिफ्ट घेतलं होतं आणि चिकूने ते परत द्यायला लावलं. हो ना चिकू, ये याद रहेगा तू बड़ा होगा तो. हाँ, और खुद के लिए पता है 2 गिफ्ट लेने के लिए बोला है ना. दो लिए क्या JCB जेसीबी ऐसे थोड़े है, ऐसे 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 आंख मार रहा है. क्यों आंख मार के क्यों? इधर कैमरे के सामने दिखाओ. बड़ा होगा ना तो मैं वीडियो तुझे दिखाऊंगी, पता है. एक गिफ्ट. अच्छा, हा जो आहे ना हा मला खूप रिक्वेस्ट करून त्याने घ्यायला लावला. बोला का याच्यानंतर मी गिफ्टच नाही घेणार. आणि त्याच्यानंतर परत JCB वरती आला आणि माझं खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट डॅडीने मला घेतलेलं रिटर्न द्यायला लावलं. हो ना. ओके ओके. Happy birthday